आज आपण प्रश्न स्वाध्याय जो आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्वाध्याय संदर्भात चर्चा करणार आहोत। प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नंबर 1, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण पर्याय दिलेला आहे अ, गणना करणे सोपे होते, ब, दुहेरी मोजमाप टाळले जाते, क, देशातील लोकांचे महत्तम कल्याण साधले जाते, ड, राष्ट्राच्या एकूण आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन केले जाते। तर याचा योग्य पर्याय आहे दुहेरी मोजमाप टाळले जाते। डबल काउंटिंग होऊ नये म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचेच मूल्य समाविष्ट केले जाते। आपण मागे पाहिलेलं आहे की कापड तयार करत असताना कापूस आणि त्यातून तयार निर्माण झालेलं सूत यांच्या किमती लक्षात घेतल्या जात नाही, तर केवळ कापडाची किंमत लक्षात घेऊन त्याचं मूल्य काढले जात असते। नंबर 2, निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे। अ, स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा करणे, ब, स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे, क, स्थूल देशांतर्गत उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे, ड, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे। तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मायनस डिप्रिशिएशन। निव्वळ देशांतर्गत म्हणजे NDP काढण्यासाठी NDP = GDP मायनस डिप्रिशिएशन। तर उत्तर आपल्या याचं ब हा पर्याय योग्य आहे। नंबर 3, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो। अ, उत्पादन पद्धती, ब, उत्पन्न पद्धती, क, खर्च पद्धती आणि ड, उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण। तर या ठिकाणी आपण याला प्रोडक्शन मेथड, इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड या 3 पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते। पण भारतासारख्या राष्ट्रामध्ये या दोन्ही पद्धतीचा वापर केला जातो। उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जात असते। त्याच्यानंतर प्रश्न नंबर 2, सहसंबंध पूर्ण करा। या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे रिकामा, या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे। उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात यांची बेरीज म्हणजे काय आहे? जसे की स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच GNP हे उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक निव्वळ येणी वजा देणी। म्हणजे या ठिकाणी आपण मागे सूत्र बघितलेलं आहे, GNP = C + I + G + X - M म्हणजेच निव्वळ निर्यात अधिक R - P, X - M + R - P। तसं या ठिकाणी उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात म्हणजेच C + I + G + X - M हे काय असेल? GDP असेल, स्थूल देशांतर्गत उत्पादन। या ठिकाणी काय येईल? स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन। या दोन्हीतला फरक काय आहे? फक्त निव्वळ येणी मायनस देणी। R - P या ठिकाणी आहे, याच्यामध्ये R - P नाही, म्हणून R - P नसेल, फक्त C + I + G + X - M असेल तर त्याला देशांतर्गत स्थूल राष्ट्रीय उत्पादन, देशांतर्गत उत्पादन म्हणतो आपण याला, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणून इथं काय येईल? स्थूल देशांतर्गत उत्पादन। त्याच्यानंतर नंबर 2, उत्पादन पद्धती याला काय असेल? आणि उत्पन्न पद्धती म्हणजेच घटक पद्धती। उत्पन्न पद्धतीला आपण घटक पद्धती म्हणून ओळखतो, तसं उत्पादन पद्धत जी आहे त्याला आपण मालसाठा पद्धत असं म्हणतो, म्हणून इथं मालसाठा पद्धती येईल। त्याच्यानंतर नंबर 3, तात्विक अडचण हस्तांतरित देणी आहे। तर मालाच्या साठ्याचे मूल्य हे कोणत्या प्रकारची अडचण आहे? व्यावहारिक अडचण आहे। प्रश्न 3, योग्य पर्याय निवडा। नंबर 1, चुकीची जोडी शोधा। तर नंबर 1 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 बरोबर जोडी आहे।
राष्ट्रीय उत्पन्न समिती कधी स्थापन झाली? 1949. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च ते बरोबर आहे. नंबर 3, उत्पन्न पद्धत राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक एकत्रित मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न, हे पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 4, खर्च पद्धत. खर्च पद्धत त्याचं उत्तर दिले आपल्याला पर्याय जोडी ड, राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा. तर ही चुकीची जोडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 ड हे चुकीची जोडी आहे. हे आपल्याला लक्षात येईल, कारण आपण खर्च पद्धती पाहत असताना त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी समाविष्ट आहेत. जसे की आपण बघितले खर्च पद्धतीमध्ये या ठिकाणी R-P नाही त्याच्यामध्ये, म्हणजेच परकीय निव्वळ प्राप्ती त्याच्यात समाविष्ट करायला पाहिजे, परंतु ती केलेलं नसल्यामुळे ती जोडी चूक आहे. जर त्याच्यात परकीय निव्वळ प्राप्ती जर समाविष्ट केलं असतं म्हणजेच R-P तर ती उत्तर बरोबर असतं, परंतु ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे. म्हणून खर्च पद्धत आपला उत्तर काय येईल? 4 ड ही चुकीची जोडी आहे, कारण या ठिकाणी निव्वळ प्राप्ती आपल्याला पाहिजे, परकीय निव्वळ प्राप्ती R-P ते लिहिलेलं नाहीत. त्याच्यानंतर प्रश्न 4, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. या ठिकाणी मी प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि प्रश्न दुसरा सहसंबंध पूर्ण करा या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता आणि लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा योग्य पर्याय निवडा, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाहू शकता किंवा लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रश्न 4 जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मी दिलेला आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. नंबर 1 आहे वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा ₹5,000 निवृत्तीवेतन मिळते. तर त्याचं उत्तर आहे समर्पक संकल्पना जी आहे, संकल्पना ओळखायची आपण. याला आपण हस्तांतरित देणी म्हणतो, याला ट्रान्सफर अर्निंग म्हणत असतो. व्यक्तीला मिळणारे निवृत्तीवेतन, बेकारी भत्ता याला हस्तांतरित देणी म्हणतात. याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणे कठीण असते, कारण एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारे उत्पन्न असते तर दुसऱ्या बाजूने तो सरकारचा खर्च असतो. म्हणून हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाहीत, कारण या ठिकाणी कुठलंही उत्पादक कार्य केल्यामुळे मिळणारा मोबदला नाही, तर सरकारच्या करामार्फत मिळालेल्या उत्पन्नातून सरकारने पेन्शन स्वरूपात किंवा बेकारी भत्ता स्वरूपात ज्या रकमा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे उत्पादनात राष्ट्रीय उत्पन्नात काही भर पडत नाही, म्हणून अशा हस्तांतरित देणीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. नंबर 2, वीरूने 500 किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी 100 किलोग्रॅम गहू उत्पादन त्याच्या कुटुंबियासाठी बाजूला ठेवले. हे आहे स्वउपभोगासाठीचे उत्पादन, म्हणजे अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल किंवा इतर शेती उत्पादने जी स्वउपभोगासाठी उत्पादित केली जातात ती बाजारात विक्रीसाठी येत नाहीत. पण अशा वस्तूंचे मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. वरील उदाहरणामध्ये 100 किलोग्राम उत्पादनाचे अंदाजे मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्यास राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप होते. म्हणून ही संकल्पना जी आहे ती स्वउपभोगासाठीची आणि त्याचं हे विश्लेषण आहे. नंबर 3 आहे शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. आता या ठिकाणी ब्रेड ही अंतिम वस्तू आहे, प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरली जाते, पण तोच ब्रेड तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, गहू आहे, गव्हाचे पीठ आहे, या आपण ज्याला आपण इन्व्हेंटरीज किंवा मध्यस्थ वस्तू म्हणतो, मध्यम वस्तू. म्हणजे या तयार करण्यासाठी आपल्याला जो लागणारा कच्चा माल असतो, ब्रेड तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याला आपण मध्यम वस्तू म्हणतो. म्हणून गव्हाचे पीठ हे मध्यम वस्तू आहे. उत्पादन प्रक्रियेत गव्हाचे पीठ हे आदान किंवा इनपुट म्हणून वापरले जाते. इनपुट म्हणजे ब्रेडच्या उत्पादन प्रक्रियेत वापरला जाणारा कच्चा माल म्हणजेच आदान, इनपुट. अगोदर आपल्याला पिठाचा वापर करूनच ब्रेड तयार करावा लागतो, म्हणून पीठ हे काय आहे? आदान किंवा इनपुट, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरला जाणारा. जसं साखर कारखान्यामध्ये ऊस हा इनपुट आहे, आदान आहे,
तर साखर हे आउटपुट किंवा प्रदान आहे. तसं या ठिकाणी ब्रेड हे प्रदान असेल आणि गव्हाचे पीठ हे आदान आहे. म्हणजेच कच्चा माल, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरला जाणारा कच्चा माल याला आपण इनपुट किंवा आदाने म्हणत असतो. म्हणून आदान म्हणून वापरले जाते. अंतिम वस्तू जसे ब्रेड तयार करण्याकरता लागणाऱ्या इतर वस्तू जसे गव्हाचे पीठ हे मध्यम वस्तू आहे. नंबर 4, शोभाने देशातील 2019 ते 2020 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यांसंबंधी माहिती गोळा केली. उत्तर काय असेल? ही संकल्पना काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न. कारण या ठिकाणी आर्थिक वर्ष दाखवलेलं आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या 12 महिन्याला आपण फायनान्शियल इयर किंवा आर्थिक वर्ष म्हणतात. या वर्षातील उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणून या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची किंमत बाजारभावानुसार काढून त्याची मोजमाप केली असता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळत असते. नंबर 5, राजेंद्रच्या दुकानात एकूण 500 जेल पेनचा साठा आहे, ज्यात मागील आर्थिक वर्षातील 200 जेल पेनचा समावेश आहे. उत्तर आहे आर्थिक वर्ष. 1 एप्रिल ते 31 मार्च या काळातील नव्याने निर्माण झालेल्या वस्तू म्हणजे 500 वजा 200 बरोबर 300 जेल पेन आहेत. याच वस्तूंच्या खरेदी विक्रीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. जुन्या वस्तूंची म्हणजेच मागील आर्थिक वर्षातील 200 जेल पेनच्या खरेदी विक्रीचा समावेश चालू किंवा नवीन आर्थिक वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही. प्रश्न जो 4था आहे, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून तो स्पष्ट करा. हे 5ही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तुम्हाला मी वाचून दाखवलेले आहेत कसे आहेत काय नाही. प्रत्येक संकल्पना कोणती आहे त्याच्या संदर्भात माहिती आपण दिलेली आहे. याच्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जसे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षत्र प्रतिमान स्पष्ट केले आहे. याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला माहिती लिहून दिलेली आहे. तर या संदर्भात जो आपला प्रश्न आहे तो या ठिकाणी प्रश्न 5व्यामध्ये नंबर 1, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह जसं की 2 क्षेत्रामध्ये कसा फिरतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादन प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहांची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात होते. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह आपणाला 2-3 प्रकारचे आहेत. द्विक्षत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह जसे की कुटुंब संस्था अधिक उद्योग संस्था, Y=C+I, yield=consumption + इन्व्हेस्टमेंट, उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक. तर याचंच विश्लेषण आपल्याला या द्विक्षत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचं या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. असं गृहीत धरले की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2च आहेत, एकीकडे कुटुंब आहेत आणि दुसरीकडे उत्पादन संस्था आहेत. यामध्ये उत्पादनाचे घटक यांच्याकडून उत्पादन संस्थेकडे जातात आणि उत्पादन संस्था त्याचा वापर करून वस्तू तयार करते. वस्तू आणि सेवांचा उपभोग कुटुंबाकडे जातो उपभोग घेण्यासाठी आणि कुटुंब संस्था जी उत्पादनाचे घटक उत्पादन संस्थेला पुरवते त्याच्या मोबदल्यात उत्पादन संस्था खंड, वेतन, व्याज आणि नफा अशा उत्पन्न स्वरूपात कुटुंब संस्थेकडे जातो आणि कुटुंब संस्थेला मिळालेले जे काही उत्पन्न आहे ते उत्पादन संस्थेने निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवावरील उपभोग खर्चावर करते आणि शेवटी हा उत्पन्नाचा प्रवाह पुन्हा उत्पादन संस्थेकडे जातो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे देशामध्ये फक्त हे 2च घटक आहेत असं गृहीत धरलेलं आहे. एका बाजूला कुटुंब संस्था आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन संस्था. उत्पादन संस्थेकडे काय आहे? कुटुंब संस्थेकडे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे आहेत. म्हणजे कुटुंबाची भूमी उत्पादन कार्यात आहे, कुटुंबातील लोक काम करतात, कुटुंबाकडे असलेले यंत्रे, हत्यारे, अवजारे, भांडवल आणि कुटुंबामधूनच उद्योजक हे सगळे कुणाला पुरवले जातात? उत्पादन संस्थेला पुरवले जातात. आणि उत्पादन संस्था ह्या कुटुंबाने ह्या 4 घटक जे पुरवलेले आहेत त्याच्या सहाय्याने उत्पादन संस्था काय करते? वस्तू व सेवा निर्माण करते म्हणजे कारखाने. आणि वस्तू आणि सेवा कुणासाठी तयार करते? कुटुंबासाठी तयार करते. हा एक प्रवाह झाला. अंतर्गत प्रवाह काय सांगतो? कुटुंब संस्था जेव्हा भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन संस्थेला किंवा कारखान्याला पुरवतात तेव्हा उत्पादन संस्था काय करते? या 4ही घटकाचे मोबदले कुटुंब संस्थेला देते.
खंड, ज्याच्याकडे भूमी आहे त्याला खंड मोबदला देते, जो कामावर आहे त्याला वेतन देते, ज्याच्याकडे भांडवल आहे त्याला व्याज देते, आणि जो संयोजकाचे काम करतो त्याला नफा मिळतो. म्हणजे उत्पादन संस्था कुटुंब संस्थेने पुरविलेल्या उत्पादन घटकाचे मोबदले म्हणजे जो पैशाचा प्रवाह हा उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो. म्हणजेच हे पैशाचा जो प्रवाह आहे उत्पादन संस्थेकडून तो कुटुंब संस्थेकडे जातो, म्हणजे यांचं उत्पन्न बनते हे. आणि या उत्पन्नाच्या सहाय्याने कुटुंब संस्था काय करते, उत्पादन संस्थेने निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा खरेदी करत असते आणि खर्च करत असते. म्हणजे कुटुंब संस्थेने केलेला खर्च म्हणजेच उत्पादन उद्योगातून तयार झालेल्या वस्तू आणि सेवा खरेदी करतात आणि मग तो पैसा शेवटी कुणाकडे जातो, उत्पादन संस्थेकडे जातो. असा बहिर्गत उत्पादन घटकांचा प्रवाह आणि अंतर्गत पैसा आणि वस्तू आणि सेवावरील खर्च जो आहे, उत्पन्न आणि खर्चाचा प्रवाह दाखवलेला आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी आपण पाहत असताना द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट केला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमानमध्ये कुटुंब संस्था आणि व्यवसाय क्षेत्र म्हणजे उद्योगधंदे असे 2 विभागात द्विक्षेत्र प्रतिमान विभागणी होते. आकृतीच्या वरच्या भागात उत्पादन घटकांची बाजारपेठ, ही उत्पादन घटकांची बाजारपेठ, आणि खालच्या भागात वस्तू व सेवांची बाजारपेठ हा भाग स्पष्ट केली आहे. याला उत्पादन घटकांचा प्रवाह म्हणतात. हे आकृतीत बाहेरील बाजूस दर्शविलेले आहे. म्हणजे बाहेरील बाजूस उत्पादन घटकांचा बाजारपेठ आहे आणि त्याच्या सहाय्याने या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात, हा भाग. त्याच्यानंतर वरील आकृतीत असे दाखवले आहे की उत्पादन घटकांचा प्रवाह हा कुटुंब संस्थेकडून उद्योगाकडे जातो, उद्योग संस्थेकडे जातो. म्हणजे उत्पादनाचे घटक कोणते, भूमी, श्रम, भांडवल व संयोजक, हे चारही घटक कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे किंवा उत्पादन संस्थेकडे जातात आणि उत्पादन संस्था या 4 घटकाचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा कुटुंब संस्थेसाठी तयार करत असते. उद्योग संस्था उत्पादन घटकाचा वापर करून कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देतात, हे या ठिकाणी. तर याउलट दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो, हे आकृतीत आतील बाजूस दाखवलेले आहे. ही प्रक्रिया सतत चालू राहत असते. यासारखीच प्रक्रिया पैशाच्या प्रवाहातही चालू राहते. घटकांच्या मोबदल्यात खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात प्रवाहित होतो. म्हणजे उत्पन्नाचा प्रवाह, पैशाचा जो प्रवाह आहे तो उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो. कारण कुटुंब संस्थेने उद्योग संस्थेला काय दिलंय, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक दिलेले आहेत. मग याचा मोबदला म्हणून उत्पादन संस्था काय देते कुटुंबाला, खंड, वेतन, व्याज आणि नफा हा पैशाचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो आणि हे त्यांचं उत्पन्न बनते. आणि हे उत्पन्न जे आहे खंड, वेतन, व्याज आणि नफा हे कशासाठी खर्च करते, उत्पादन संस्थेने तयार केलेल्या वस्तू आणि सेवावरील उपभोग खर्च म्हणून खर्च करत असते आणि तो शेवटी पैसा उत्पादन संस्थेकडे जातो. पैशाच्या प्रवाही चालू राहते. पैशाचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे उत्पादन घटकाच्या मोबदल्यात खंड, वेतन, व्याज व नफा स्वरूपात प्रवाहित होतो. कुटुंब संस्था त्या उत्पादनाचा वापर वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी करतात. अशा प्रकारे पैशातील उत्पन्न प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे प्रवाहित होतो, तर उलट दिशेने कुटुंब संस्थाकडून प्रवाह उद्योग संस्थेकडे जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकांचे उत्पन्न हे खर्चात रूपांतर होते, कारण व्यक्तींच्या गरजा कधी संपत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने चालू राहणारा चक्रीय प्रवाह तयार होतो. म्हणजे उत्पादन संस्थेने तयार केलेल्या वस्तू आणि सेवा आपल्या गरजा भागवण्यासाठी कुटुंब संस्था श्रम, भांडवल आणि संयोजक यांचा पुरवठा केल्यामुळे त्यांना जे काही खंड, वेतन, व्याज आणि नफा हे पैसा मिळतो, तो पैसा या उत्पादन संस्थांनी तयार केलेल्या वस्तू आणि सेवेवर खर्च करतात आणि तो शेवटी पैसा उत्पादन संस्थेकडे जातो. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा. इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम या संदर्भात माहिती लिहित असताना राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व काय काय आहे ते या ठिकाणी लिहायचे. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व आपल्याला अर्थव्यवस्थेला उपयुक्त, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी
राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती असणे महत्त्वाचे आहे. सध्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. याला सामाजिक लेखा खाते म्हणून ओळखले जाते. या खात्यात देशाचे एकूण उत्पन्न, उत्पादन आणि विविध वैयक्तिक स्तरावरील उत्पादनाचे निष्कर्ष, उद्योगांचे उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारे उत्पन्न इत्यादी एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणून अर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडेवारी पाहावी लागते. राष्ट्रीय उत्पन्न पूर्वीपेक्षा किती टक्क्यांनी वाढलेलं आहे याच्यावरून त्या देशाची प्रगती अवलंबून असते. म्हणून अर्थव्यवस्थेला राष्ट्रीय उत्पन्न हे उपयुक्त आहे. त्याच्यानंतर नंबर 2, राष्ट्रीय धोरणे. राष्ट्रीय धोरणात राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती आधार म्हणून उपयुक्त ठरते. जसे की रोजगार धोरण असेल, औद्योगिक धोरण, इंडस्ट्रियल पॉलिसी, कृषी धोरण, ॲग्रिकल्चर पॉलिसी इत्यादी. औद्योगिक उत्पादन, गुंतवणूक आणि बचत इत्यादी वाढीसाठी यातून दिशा मिळते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत आर्थिक प्रतिमानाच्या निर्मितीसाठी होते. जसे गुंतवणूक प्रतिमान, वृद्धी प्रतिमान इत्यादी अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आणण्यासाठी बदल करता येतो. म्हणून राष्ट्रीय धोरण जर ठरवायचं असेल तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणखी वाढवायचं असेल, देशात रोजगार वाढवायचा असेल तर राष्ट्रीय उत्पन्न वाढवायला लागेल. राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचं असेल तर गुंतवणूक वाढवल्याशिवाय पर्याय नाही. गुंतवणूक वाढेल तरच उत्पादन वाढेल आणि गुंतवणूक वाढवायची असेल तर बचत वाढवावी लागेल. यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत घेणे, त्याचबरोबर गुंतवणूक प्रतिमान आणि वृद्धी प्रतिमान, इन्व्हेस्टमेंट मॉडेल अँड ग्रोथ मॉडेल या इत्यादी अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आणण्यासाठी बदल करता येतात. कारण बचत वाढली की गुंतवणूक वाढते आणि गुंतवणूक वाढली की उद्योगधंदे वाढतात आणि रोजगार निर्मिती होत असते. मग ते कृषी क्षेत्रातली असेल किंवा औद्योगिक क्षेत्रातली असेल. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न जर वाढवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. नंबर 3, आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनाकरता राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असलेली आकडेवारी अतिशय महत्त्वपूर्ण असते. या आकडेवारीत विविध साधन सामग्रीतून प्राप्त केलेले एकूण उत्पन्न, उत्पादन, बचत, गुंतवणूक आणि उपभोग यांचा समावेश होतो. म्हणून आर्थिक नियोजन करत असताना आम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्त्वाची आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचं असेल तर बचत वाढली पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे, उपभोग वाढला पाहिजे. उपभोग वाढला पाहिजे म्हणजे देशातील सरकारकडून किंवा खाजगी लोकांकडून वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे, तरच उत्पादनाची प्रक्रिया चालू राहू शकते. अन्यथा मंदीची स्थिती निर्माण झाल्यास बेरोजगारी निर्माण होऊ शकेल. म्हणून उत्पादन वाढायचं असेल तर बचत वाढली पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे आणि उपभोग कन्झम्पशन वाढलं पाहिजे. वेगवेगळ्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या पाहिजेत लोकांनी आणि उपभोग घेतला पाहिजे, तरच उत्पादित केलेल्या मालाला मागणी निर्माण होईल. म्हणून देशामध्ये आर्थिक नियोजन जर करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील आर्थिक वृद्धीचा दर बघावा लागेल आणि 5-5 वर्षासाठी, 1-1 वर्षासाठी जे काही आर्थिक नियोजन आहे त्याच्यासाठी आपल्याला बचतीचा दर काय आहे, गुंतवणुकीचा दर काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती टक्क्याने वाढत आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न जर जास्त टक्क्याने वाढत असेल याचा अर्थ बचत आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे आणि रोजगाराची पातळीसुद्धा वाढत आहे. कारण का तर एकूण बाजारपेठेतील मागणी जर वाढलेली असेल प्रचंड प्रमाणात तर अर्थव्यवस्थेला गती येत असते आणि त्याच्यातून उत्पादकाला अधिकाधिक नफा मिळत असतो. उत्पादक नफ्याच्या प्रेरणेने अधिकाधिक उत्पादन करतो. उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसामग्री असेल किंवा विविध साधनसामग्री असेल त्या वेगवेगळ्या साधनसामग्रीला मागणी करतो आणि जी साधनसामग्री ज्या लोकांच्या मालकीची आहे त्यांच्याकडून खरेदी करत असताना त्यांच्या हातात सुद्धा पैसा जातो. अशा प्रकारचे हे चक्र आहे. म्हणून आर्थिक नियोजन करताना राष्ट्रीय उत्पन्नाची गरज आहे अभ्यासाची. नंबर 4, आर्थिक संशोधन. अर्थशास्त्राचे संशोधक, तज्ज्ञ यांच्याकडून राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा वापर केला जातो. म्हणजे रिसर्चर्स आहेत, PhD करणारे, MPhil करणारे किंवा काही सर्वे करणारे लोक असतात. जसं की गोखले इन्स्टिट्यूट असेल किंवा मैसूर सॅम्पल सर्वे असेल. अशा वेगवेगळ्या सर्वे करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या संस्था या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करूनच वेगवेगळे निष्कर्ष काढत असतात. अर्थशास्त्राचे संशोधक असतील, तज्ज्ञ यांच्याकडून राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा वापर केला जातो. ते देशातील विविध माहितीचा वापर करतात. कच्चा माल, उत्पादन, उत्पन्न, बचत, उपभोग, गुंतवणूक, रोजगार इत्यादी सामाजिक घटकांचा विचार करून देशातील आर्थिक
अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय आहे, ती वाढ होणारी आहे, योग्य दिशेने चाललेली आहे विकासाच्या दृष्टीने की कशी, याचा संशोधक निष्कर्ष काढत असतात. कारण कच्चा माल मोठ्या प्रमाणात असेल तर उत्पादन अधिक प्रमाणात होईल, लोकांचं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढलं की बचत वाढू शकते, बचत वाढली की उपभोगसुद्धा वाढू शकेल. कारण का तर उपभोग वाढला की मालाचा उठाव होतो आणि उत्पादक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करत असतो, त्याच्यातून रोजगार निर्मिती होत असते, इत्यादी सामाजिक घटकाचा विचार केला जातो. नंबर 5, राहणीमानाची तुलना. वेगवेगळ्या देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करण्यास राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाची मदत होते आणि सारख्याच देशातील वेगवेगळ्या काळातील राहणीमानाची तुलना करण्यास मदत होते. एखाद्या आपल्याच देशासारखा देश, उष्णकटिबंधीय किंवा अशाच प्रकारच्या भौगोलिक वातावरणातले असलेले देश, त्यांचं राष्ट्रीय उत्पन्नाची वाढण्याची गती काय आहे, मग आमच्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा काय आहे, याची आम्हाला तुलना करता येत असते. नंबर 6, उत्पन्नाचे वितरण. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपणास देशाच्या उत्पन्नाच्या वितरणाबद्दल माहिती मिळवता येते. जसे की आपण मजुरी, खंड, व्याज आणि नफा यांच्याशी संबंधित माहितीतून आपणास समाजातील विविध घटकांमध्ये असणारी तफावत लक्षात येत असते. जसे की आपण बघितलंय की उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना उत्पादन घटकांच्या मोबदल्यांची बेरीज किंवा व्यक्तींच्या प्रत्येकाच्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढलेलं आहे. आणि त्याच्यावरून लक्षात येतं की किती उत्पादनाचे घटक समाजातल्या किती टक्के लोकांकडे आहेत, त्याच्यावरून राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा त्यांच्याकडे अधिक जात असतो. आणि बहुतांशी मजूर वर्ग जो आहे त्यांच्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा बहुतांशी जो हिस्सा आहे तो वेतनाच्या स्वरूपात जात असल्यामुळे तो मर्यादित स्वरूपात जातो आणि तो वर्ग समाजातला गरीब राहतो. पण ज्यांच्याकडे भांडवल आहे, भूमी आहे किंवा संयोजन कौशल्य आहे, या 3 घटकाचे मोबदले त्यांना मिळत असतात. म्हणून समाजामध्ये काही समाज श्रीमंत आहे तर काही गरीब आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला डिस्पॅरिटी किंवा विषमता समाजव्यवस्थेमध्ये कशी आहे त्याच्यावरून लक्षात येते. त्याच्यानंतर प्रश्न 3 आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाची वेगवेगळी वैशिष्ट्ये. राष्ट्रीय उत्पन्नाची आपण वेगवेगळ्या व्याख्या बघितलेल्या आहेत. फिशरची व्याख्या बघितलेली आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या बघितलेली आहे. अशा वेगवेगळ्या व्याख्येवरून आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात आणि तीच वैशिष्ट्याच्या स्वरूपात आहेत. या ठिकाणी आपण राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या बघितलेली आहे, त्याचबरोबर एशी पिगू यांची व्याख्या बघितलेली आहे आणि आयर्विंग फिशर यांची व्याख्या बघितलेली आहे. या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की नंबर 1 वैशिष्ट्य सांगता येईल. नंबर 1, स्थूल आर्थिक संकल्पना. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणून कुठल्या तरी एका व्यक्तीचं उत्पन्न आपण सांगत नाही, सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाची बेरीज किंवा उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय उत्पन्नात सहाय्यभूत ठरणाऱ्या उत्पादन घटकांच्या मोबदल्याची बेरीज केली असता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळते. म्हणून स्थूल आर्थिक संकल्पना हे त्याचं राष्ट्रीय उत्पन्नाचे एक वैशिष्ट्य आहे. नंबर 2, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य गृहीत धरले जाते. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू, ज्याला आपण इन्व्हेंटरीज किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरला जाणारा जो कच्चा माल आहे किंवा अर्ध कच्चा माल आहे, यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाही. त्याचा आपण किंमत काढून राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही. म्हणून अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नये. तर कोणत्या वस्तू विचारात घ्याव्यात? अंतिम वस्तू आणि सेवांचंच मूल्य तेवढं काढून त्याची बेरीज केली की आम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मिळत असते. उदाहरण दिलेलं आपल्याला या ठिकाणी. शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टाच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. नंबर 3, निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्यांचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ भांडवली वस्तूंची होणारी झीज. म्हणून आपण बघितलेलं आहे NNP काढत असताना GNP मायनस डिप्रिशिएशन किंवा NDP काढत असताना GDP काढत असताना GDP मायनस डिप्रिशिएशन केलेलं आहे. म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काढत असताना ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मायनस डिप्रिशिएशन. GNP
NNP काढत असताना GNP मायनस डिप्रिशिएशन, म्हणजे आम्ही नेहमी निव्वळ समग्र मूल्य विचारात घेत असतो. त्याच्या घसाऱ्याची रक्कम त्या राष्ट्रीय उत्पन्नातून काढून टाकत असतो आणि त्याच्यावरून आम्हाला देशांतर्गत उत्पादन मिळते आणि राष्ट्रीय उत्पन्न मिळत असते. हे वजा केले असता आम्हाला या दोन्ही गोष्टी मिळत असतात. नंबर 4, विदेशी निव्वळ उत्पन्न. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे निर्यात वजा आयात. निर्यातीतून आयातीचं मूल्य वजा केलं असता आम्हाला नेट इन्कम फ्रॉम फॉरेन ट्रेड असं आम्हाला म्हणता येईल. विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य म्हणजेच X-M, एक्सपोर्ट वजा इम्पोर्ट, निर्यात वजा आयात, आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेले देणी, या ठिकाणी R-P, रिफंड मायनस पेड, यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. नंबर 5, आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे, म्हणून हे एक वैशिष्ट्य आहे. नंबर 6, प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शविते. नंबर 7, पैशात व्यक्त केलेले उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपात मूल्य किंवा विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणून आम्हाला ही 7 वैशिष्ट्ये जी आहेत. राष्ट्रीय उत्पन्न ही कशी संकल्पना आहे? स्थूल अर्थशास्त्री आर्थिक संकल्पना आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचेच मूल्य गृहीत धरले जाते, मोजले जाते. नंबर 3, निव्वळ समग्र मूल्य. नंबर 4, विदेशी निव्वळ उत्पन्न. नंबर 5, आर्थिक वर्ष. नंबर 6, प्रवाही संकल्पना. नंबर 7, पैशात व्यक्त केलेले उत्पन्न. हे 7 मुद्दे आपल्याला आर्थिक राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये सांगावे लागतील. त्याच्यानंतरचा प्रश्न जो आहे तो म्हणजे नंबर 4, हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करा. ग्रीन ग्रॉस नॅशनल प्रोडक्टची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना सांगत असताना राष्ट्रीय उत्पादन प्रक्रियेमध्ये आम्ही निसर्गातल्या वेगवेगळ्या उत्पादन घटकाचा किती वापर केला, प्रदूषणात किती वाढ झाली, हे आम्ही त्याचं नुकसान जी आहे, किती नुकसान झालं त्याची भरपाई करण्यासाठी तेवढी रक्कम आम्ही बाजूला काढून ठेवतो. बघा, हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण ग्रीन GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर आणि विकासाच्या लाभांचे न्याय्य वितरण करणे होय. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन पर्यावरणीय प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोतांचे प्रमाण उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा विचार करते. म्हणजे देशामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु निसर्गातल्या वेगवेगळ्या संसाधनाची जर मोठ्या प्रमाणात हानी होत असेल, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असेल आणि त्यामुळे जर मानवी जीवनाला आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये एकंदरीत परिस्थितिकी जी आहे, आपल्या आजूबाजूची भोवतालची जी काही निसर्गचक्र आहे त्याला जर नुकसान होत असेल तर ते आर्थिक विकास योग्य होणार नाही, तो हानिकारक होईल, तो शाश्वत होणार नाही. कारण नंतरच्या येणाऱ्या पिढीला त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपण काही शिल्लक ठेवलेलं नसेल. अशा प्रकारचा विकास किंवा अशा प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न हे योग्य नाही. म्हणून झालेल्या नुकसानाची भरपाई करणं आवश्यक आहे. म्हणून आर्थिक कल्याणाचे मोजमाप करताना एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे जीवनमान सुधारले असे नाही. जर पर्यावरण प्रदूषण वाढले आणि नैसर्गिक संसाधने भविष्यातील पिढीसाठी घटली तर केवळ एकूण राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे जीवनमान सुधारल्याचे द्योतक नाही. म्हणून हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन आर्थिक कल्याणासाठी विचारात घ्यावे लागते. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना खालील वैशिष्ट्ये दर्शविते. 1. शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणीय किंवा प्रदूषण व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता याची काळजी घ्यावी लागेल. विकासाच्या लाभांचे न्याय्य वितरण करणे. आणि
म्हणजे विकासाच्या लाभाचे न्याय वितरण म्हणजे समाजातील तळागाळातील दुर्लक्षित लोकांपर्यंत त्या विकासाचा लाभ मिळाला पाहिजे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. अन्यथा राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढत आहे, देशाचा विकास होत आहे म्हणतो आपण, परंतु वाढलेलं उत्पन्न जे आहे ते फक्त श्रीमंत लोकांच्याच खिशात जात असेल तर त्या ठिकाणी तळागाळातील जो काही दारिद्र्यात जीवन जगणारा, तळागाळातील अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लोकांपर्यंत जर त्या विकासाचे लाभ मिळत नसतील, त्याचं जर न्याय्य वितरण होत नसेल तर त्याला आपण आर्थिक विकास म्हणत नाही. त्याच्यानंतर दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देणे म्हणजे ही अल्पकालीन संकल्पना असता कामा नये. फक्त एकदाच एखाद्याच वेळी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली तर चालणार नाही, तर ही दीर्घकाळापर्यंत आर्थिक कल्याणाला प्रोत्साहन देणारी ही व्यवस्था असली पाहिजे. म्हणून दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन, सतत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन, निसर्गातील संसाधनांचा योग्य असा वापर होऊन, मोठ्या प्रमाणात प्रदूषण टाळून, सर्वसामान्य विकासाची फळे तळागाळापर्यंत न्याय्य पद्धतीने वाटून विकास होऊ शकतो. म्हणजे गरिबी दूर होऊ शकते, विषमता दूर होऊ शकते, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारू शकतो. म्हणून सूत्र दिलेलं आहे ग्रीन GNP = GNP मायनस नेट फॉल इन द नॅचरल कॅपिटल. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये निव्वळ झालेली जी घट आहे ती किती झाली तेवढी रक्कम आपण बाजूला काढली पाहिजे. म्हणजे हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा नैसर्गिक भांडवल साठ्यातील निव्वळ घसरण, ही एवढी रक्कम आपण हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून बाजूला काढले पाहिजे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNP मधून नैसर्गिक भांडवल साठ्यातील निव्वळ घसरण म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये निसर्गाचं जी झालेली झीज आहे तेवढी रक्कम आपण बाजूला काढून ठेवावी लागेल. म्हणजेच राहिलेली जी बाब असेल ती हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन असेल, ग्रीन GNP असेल. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातून GNP मधून निसर्गात झालेलं नुकसान किंवा प्रदूषण झालेलं आहे ते नुकसान किती झालं तेवढी रक्कम आपण बाजूला काढल्यानंतर जे शिल्लक राहील ते हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन शिल्लक राहू शकते. त्याच्यानंतर नंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न 5वा जो आहे, हे 1, 2, 3, 4 बघितलेले आहेत आपण. प्रश्न 6वा, खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. नंबर 1, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. तर याचं उत्तर काय? या विधानाशी मी सहमत आहे. एवढं वाक्य लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. आम्हाला तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी आम्ही बघितलेल्या आहेत. तर त्या संदर्भात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. उत्तर लिहित असताना या विधानाशी मी सहमत आहे एवढं लिहिलं की 1 मार्क आहे. कारण का? तर कोणकोणत्या तात्विक अडचणी आहेत राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना त्या सांगायच्या आहेत. कारण हा 4 मार्काला तुम्हाला प्रश्न येणार आहे. किमान 3 मुद्दे तरी तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. 3 मुद्दे लिहिलं तर ते 3 मार्क्स मिळतील आणि तुम्ही सहमत आहात किंवा नाही ते लिहिल्यानंतर 1 मार्क मिळालेला आहे. म्हणून असा एकंदरीत 4 मार्काचा प्रश्न असेल. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. तर यालाच आपण संकल्पनात्मक अडचणी, कॉन्सेप्च्युअल डिफिकल्टीज असंही म्हणत असतो. म्हणून त्या कोणकोणत्या आहेत? हस्तांतरित देणी. नंबर 1 अडचण काय? हस्तांतरित देणी. व्यक्तीला मिळणारे निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता याला हस्तांतरित देणी म्हणतात. याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणे कठीण असते. कारण एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारे उत्पन्न असते तर दुसऱ्या बाजूने तो सरकारचा खर्च असतो. म्हणून अशी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाहीत. ही एक अडचण आहे. याला आपण ट्रान्सफर अर्निंग म्हणतो. म्हणजे एखाद्याकडून दुसऱ्याला उत्पादनात भर न घालता मिळालेली जे उत्पन्न आहे त्याला आपण हस्तांतरित देणी म्हणतो. बघा, बेकारी भत्ता असेल किंवा निवृत्ती वेतन असेल, राष्ट्रीय उत्पन्नात हातभार लावल्यामुळे मिळालेलं नाही, तर सरकारने टॅक्समार्फत मिळालेल्या पैशातून खर्च करून पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन दिलेलं आहे आणि बेकारी भत्ता विद्यार्थ्यांना दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जो हस्तांतरित म्हणजे सरकारकडून निवृत्ती वेतन आणि बेकारी भत्ता जो लोकांना मिळतो त्याला आपण ट्रान्सफर अर्निंग म्हणतो. कारण एकाच वेळी ह्या लोकांचे उत्पन्न होते आणि दुसऱ्या बाजूने ते खर्च आहे. अशा प्रकारे या बाबी ज्या आहेत त्या हस्तांतरित उत्पन्नाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाहीत. ही एक अडचण आहे. नंबर 2, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. जुगार, काळ्या बाजारातील खरेदी विक्री, तस्करी इत्यादी बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश
राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. अशा सर्व वस्तूंना मूल्य असते व त्या उपभोक्त्यांच्या गरजा देखील भागवितात. अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते किंवा तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचे अनुमान कमी होते. नंबर 3, विनामूल्य सेवा. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप नेहमीच पैशात केले जाते, परंतु बऱ्याच वस्तू आणि सेवा अशा असतात ज्यांचे मूल्य पैशात मोजता येत नाही. उदाहरणार्थ छंद म्हणून व्यक्तीने काढलेली चित्रे, आईने मुलांचे केलेले संगोपन इत्यादी सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाहीत, कारण या सेवांचा मोबदला दिला जात नाही. त्याचबरोबर गृहिणींच्या सेवा सहानुभूती, आपुलकी, दया, करुणा या भावनेतून पुरविलेल्या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करत नाहीत, कारण त्या विनामोबदला असतात. अशा विनामोबदला सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नसल्यामुळे आहे त्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न कमी होते. नंबर 4, स्व उपभोगासाठीचे उत्पादन. अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर शेती उत्पादने जी स्व उपभोगासाठी उत्पादित केली जातात ती बाजारात विक्रीसाठी येत नाहीत, पण अशा वस्तूंचे मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. नंबर 5, परकीय कंपन्यांचे उत्पन्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र त्याच्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. नंबर 6, सरकारी क्षेत्र. शासनाकडून संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी अनेक सार्वजनिक सेवा पुरविल्या जातात. अशा सार्वजनिक सेवांचे मूल्य निश्चित करणे अवघड असते, कारण अशा सेवांचे वास्तव मूल्य माहीत नसते. म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात. नंबर 7, किमतीतील बदल. किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. म्हणजे देशातील वस्तुरूप उत्पादन कमी झाले तरी किंमत वाढीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असते. आणि अशा प्रकारचे केवळ किंमत वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ ही देशाच्या विकासाला फारशी हातभार लावत नाही. केवळ इन्फ्लेशन वाढल्यामुळे, भाववाढ झाल्यामुळे केवळ पैशातील राष्ट्रीय उत्पन्न वाढते, मात्र वस्तूतील किंवा सेवातील जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे वस्तूच्या स्वरूपातील रिअल नॅशनल इन्कम ते पूर्वीतकेच राहत असते. म्हणून केवळ किमतीतील बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ होत असेल तर त्याच्यावरून सुद्धा आम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज अचूक येत नाहीत. अशा प्रकारच्या ह्या 7 ज्या बाबी आहेत याला आपण तात्विक अडचणी किंवा प्रिन्सिपल डिफिकल्टीज असं म्हणत असतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघा हस्तांतरित देणी, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, विनामूल्य सेवा, स्व उपभोगासाठीचे उत्पादन, परकीय कंपन्यांचे उत्पन्न, सरकारी क्षेत्र आणि नंबर 7 किमतीतील बदल हे 7 पॉईंट आपल्याला आहेत. तर परीक्षेत तुम्ही प्रश्न 5वा या संदर्भात लिहित असताना किमान 3 मुद्दे तरी तुम्हाला परीक्षेमध्ये आले पाहिजेत, कारण त्या ठिकाणी तुम्ही त्या विधानाशी सहमत आहात किंवा नाही याच्यासाठी 1 गुण आहे आणि किमान 3 मुद्दे तुम्ही नंतरचे लिहिले पाहिजेत, तर तो टोटल 4 मार्काचा प्रश्न तुम्हाला सहजरित्या सोडवता येऊ शकेल. म्हणून तुम्ही सहमत आहात किंवा नाही हे सांगण्यासाठी 1 गुण आहे आणि किमान 3 कारणे ज्या सांगितले असतं ते तुमच्या लिहिण्याच्या गतीवर अवलंबून आहे, तुमच्या स्मरणशक्तीवर अवलंबून आहे आणि म्हणून किमान 3 तरी कारणे त्या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे. 3 तात्विक अडचणी सांगणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. तर ह्या विधानाशी सुद्धा मी सहमत आहे, कारण दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडेड सिस्टीम याचा वापर करत असतो. तर या विधानासाठी मी सहमत आहे. एवढं वाक्य लिहिलं की 1 गुण मिळणार आहे. म्हणून नंबर 2 जो आहे तो दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीत मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो या विधानाशी मी सहमत आहे. तर याचं उत्तर आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे की उत्पादन पद्धतीमध्ये आम्ही 2 पद्धती बघितलेल्या आहेत, फायनल गुड्स सिस्टीम
आणि व्हॅल्यू ॲडेड सिस्टीम, जी राष्ट्रीय उत्पन्नाचे डबल मोजमाप होऊ नये आणि आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न चुकीचं येऊ नये, बरोबर काढता यावं, याच्यासाठी आम्हाला मूल्यवर्धित पद्धती आणि अंतिम वस्तू पद्धती असे दोन पद्धती आम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मापत असताना सांगितलेल्या आहेत. बघा, या उत्पादन पद्धतीमध्ये आम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत, तिला आपण मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते. अर्थव्यवस्थेची शेती, खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण आणि इतर सेवा अशा विविध क्षेत्रात विभागणी केली जाते. एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत, बघा फायनल गुड्स, अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी मापन टाळण्यासाठी, आपलं वाक्य तेच आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीत दोन पर्यायी पद्धती सांगितलेल्या आहेत. एक आहे अंतिम वस्तू पद्धती. अंतिम वस्तू पद्धती अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्यांची बेरीज केली जाते. मध्यम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जात नाही. अंतिम वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूंचा वापर करतात, म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूंच्या मूल्यांचा समावेश केलेला असतो. उदाहरणार्थ, ब्रेडच्या किमतीत गव्हाचे तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो. गहू, गव्हाचे पीठ या मध्यम वस्तू आहेत. उत्पादन प्रक्रियेत या वस्तूंचे मूल्य दिलेले असते, म्हणून ब्रेड या अंतिम वस्तूत मध्यम वस्तूंचे मूल्य मोजलेले असते. म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्याबरोबर जेव्हा मध्यम वस्तूंचे मूल्य मोजले जाते तेव्हा दुहेरी गणना होते. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूचेच मूल्य मोजले जाते. आपला प्रश्न आहे, दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो. तर आपल्याला आपल्या प्रश्नाच्या संदर्भात हे उत्तर लिहिणं आवश्यक आहे. मूल्यवर्धित पद्धती, आम्ही सांगितलेलं की या विधानाशी आम्ही सहमत आहोत. तर मूल्यवर्धित पद्धतीमध्ये दुहेरी मोजमाप होऊ नये व सेवांचं आणि वस्तूंचं, म्हणून आम्ही मूल्यवर्धित पद्धती स्पष्ट करत आहोत. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धती वापरतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर इथून चालू झालेलं आहे. यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य आणि उत्पादन आधाने यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्यवृद्धी होय. थोडक्यात, अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्यांची बेरीज करून स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढले जाते. मूल्यवर्धित पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची गणना कशी केली जाते हे या ठिकाणी उदाहरणाने दिलेलं आहे. मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन, या ठिकाणी कापूस, सूत, कापड, उत्पादनाच्या ज्या पायऱ्या आहेत, उत्पादनाची पायरी कापूस, सूत, कापड, शर्ट, अंतिम वस्तू आहे फायनल गुड्स आणि एकूण मूल्य. उत्पादनाचे बाजार मूल्य, कापसाचे बाजार मूल्य केलेलं आहे 150 रुपये. आदानाचे मूल्य 0 आहे, म्हणजेच ही निसर्गाची देणगी आहे. तर वर्धित मूल्य या ठिकाणी 150 रुपये झालेलं आहे. 150 रुपये झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी सूत जे आहे, कापूस 150 रुपयाला घेतला आणि त्याच्यात सूत तयार केलं आणि सूत कितीला विकलं, बाजार मूल्य 250 रुपये आहे. म्हणजे 150 रुपये त्याच्यात आदानाचे मूल्य आहे आणि 100 रुपये त्याच्यात वाढ करून 250 रुपये सूताची किंमत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर सूत घेतलं 250 रुपयाला आणि कापड विकलं 400 रुपयाला. बघा, कापड प्रक्रियेमध्ये सुताचं मूल्य किती आहे, 250 रुपये आहे आणि त्या सुतापासून कापड तयार केल्यास त्याचं मूल्य किती झालं, 400 रुपये. म्हणजे या ठिकाणी 150 रुपये मूल्यवृद्धी झालेली आहे. आणि हे कापड घेऊन कितीला विकलेलं आहे, 500 रुपयाला विकलेलं आहे ग्राहकाला. म्हणजे या ठिकाणी 100 रुपयाचं मूल्य अंतिम वस्तूत वाढ केलेली आहे. म्हणजे एकंदरीत अंतिम वस्तूचं मूल्य 500 रुपये आहे. कापसाचं मूल्य 150 रुपये, सुताचं मूल्य 100 रुपये, कापडाचं मूल्य 150 रुपये वर्धित मूल्य. आणि शेवटी शर्ट जे आहे, त्या शर्ट होलसेल घेऊन किरकोळ विक्रेत्याने विकलेला आहे, 400ला घेऊन 500ला विकलेला आहे. म्हणजे या दोन्हीतला अंतर जो आहे, उत्पादनाचे मूल्य
आणि आदानाचे मूल्य, या ठिकाणी उत्पादनाचे मूल्य 150 रुपये आहे, आदानाचे मूल्य 0 आहे, वर्धित मूल्य 150 आहे. या ठिकाणी उत्पादनाचे मूल्य जे आहे ते 250 आहे, आदानाचे मूल्य 150 रुपये आहे. कारण सूत तयार करताना कापूस घेतलेला आहे 150 रुपयाचा आणि सूत तयार करून 250 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे सूताचं मूल्य किती आहे 250 रुपये आणि कापूस आणलेला 150 रुपये. या दोन्हीतील फरक जो आहे तो 100 रुपयाचा आहे. म्हणजे याने 100 रुपये त्या मूल्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्यानंतर कापड, 250 रुपयाचं सूत घेतलं आणि त्याच्यापासून कापड तयार करून 400 रुपयाला विकलं. म्हणजे 250 रुपयात 150 रुपयांनी भर घातली कापडामध्ये. त्याच्यानंतर होलसेलवाल्यांनी कापड विकलं किरकोळ व्यापाऱ्याला 400 रुपयाला आणि 400 रुपये हे झालं आदानाचे मूल्य आणि अंतिमतः ग्राहकाला विकलं ते 500 रुपयाला. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकजण मूल्यवृद्धी करून वस्तू विकत आहे. प्रत्येक पुढच्या टप्प्यावर वर्धित मूल्य वाढवत आहे. 150 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 100 रुपये असे एकूण 500 रुपये जे झालेले आहे ते अंतिम वस्तूचं मूल्य आहे. म्हणजेच याला आपण या ठिकाणी अंतिम वस्तूची जी किंमत आहे 500 रुपये याला आपण फायनल गुडची किंमत म्हणतो. आणि प्रत्येक टप्प्यावर मूल्यामध्ये वाढ केलेली आहे. या मूल्याची जी बेरीज जर केली तर आपल्याला 500 रुपये मिळत असते. म्हणजे अशा वेळेस कापडाची किंमतच लक्षात घेत असतो आपण, कापसाची किंवा सुताची किंमत लक्षात घेत नाही. कारण प्रत्येक टप्प्याची जर बेरीज केली 150 अधिक 250 अधिक 400 अधिक 500 तर भलं मोठं राष्ट्रीय उत्पन्न होईल आणि ते चुकीचं असेल. कारण कापड तयार करत असताना कापडाच्या किमतीमध्ये 500 रुपयामध्ये या सगळ्याच्याच किमती लक्षात घेतलेल्या आहेत. म्हणून कापड ह्या अंतिम वस्तू लक्षात घेऊनच बाजारात कापडाचं मूल्य काढलं तर आपल्याला खरोखर राष्ट्रीय उत्पन्न मिळू शकतं. मूल्यवर्धित उत्पादन पद्धतीत प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम उत्पादनामधूनच कच्च्या मालाचे मूल्य कमी करून मोजदाद केली जाते. विविध टप्प्यात समाविष्ट केलेले मूल्यांची बेरीज हे एकूण राष्ट्रीय उत्पादनात समाविष्ट केली जाते. वरील तक्त्यामध्ये अंतिम वस्तू शर्ट रुपये 500 आहे. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केल्या जाणाऱ्या उत्पादनाचे मूल्यवर्धित मूल्य या ठिकाणी 150 पाहिजे, या ठिकाणी 100 झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणचे 150 रुपये अधिक 100 रुपये अधिक 150 रुपये अधिक 100 रुपये बरोबर 500 रुपये आलं पाहिजे. अशा प्रकारे समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम वस्तूच्या मूल्या इतकेच असेल. तर या संदर्भात आपण कोष्टक आणि आकृती काढून आपल्याला समजून सांगावं लागेल. थोडक्यात माहिती द्यायची आहे कारण 3 मार्कासाठी प्रश्न आहे. विधानाशी सहमत आहात किंवा नाही सांगितल्यानंतर किमान 3 मार्काचा प्रश्न म्हणून त्याला जास्त वेळ न देता थोडक्यात कोष्टकावरून आपल्याला ते समजून सांगायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 7वा सविस्तर उत्तरे लिहा. नंबर 1 राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. तुम्हाला हा 8 मार्काला प्रश्न येऊ शकतो, प्रश्न शेवटचा. त्याच्या संदर्भात आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या संदर्भात आपल्याला 2 प्रकारच्या अडचणी सांगितलेल्या होत्या आपण, तात्विक अडचणी, व्यावहारिक अडचणी. तर तुम्हाला प्रश्न विचारला व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादकाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात. त्यापैकी काही अडचणी म्हणजे नंबर 1 दुहेरी गणनेची समस्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींनी अधिक दिसते. उदाहरणार्थ बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला मध्यम वस्तू म्हणून संबोधले जाते, पण तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले तर ते अंतिम वस्तू म्हणून गणले जाते. त्याच्यानंतर नंबर 2 अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो. शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. अशा उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केले जाऊ शकत नाही. नंबर 3 अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्चाविषयीची पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध नसते. शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वन उत्पादने, किरकोळ व्यावसायिक, बांधकामातील कामगार, छोटे व्यावसायिक
इत्यादीच्या उत्पादनासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसते. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनर्जित उत्पन्नासंबंधीची माहिती, ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च याची देखील माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारीच उपलब्ध होत नाही. नंबर 4, घसारा. भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज, भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एकसमान सामायिक स्वीकार्य असे प्रमाण दर अस्तित्वात नाहीत. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते. नंबर 5, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ता धारकांना मागणीतील बदलामुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण चालू आर्थिक व्यवहारामुळे हे बदल घडून येत नाहीत. नंबर 6, निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात. त्यामुळे ते आपल्या उत्पादनासंबंधीच्या नोंदी ठेवू शकत नाहीत. म्हणून स्वतःच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या उत्पादनाचे किंवा अनर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जातात. नंबर 7, व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. उदाहरणार्थ, विकसनशील देशात शेतकरी शेती या प्रमुख व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे इत्यादी इतर व्यवसाय देखील करतात. इतर व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दिली जात नाही. त्यामुळे देशाचे खरे उत्पन्न समजत नाही. नंबर 8, मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे मालसाठा होय. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते. म्हणून मालसाठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते. अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या व्यावहारिक अडचणी असतात. हे 8 पॉईंट जे आहेत हे किमान 8 पॉईंट तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. 8 मार्काच्या प्रश्नासाठी पुरेपूर उत्तर तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तुम्ही या प्रत्येक पॉईंटचं विश्लेषण व्यवस्थितरित्या करू शकाल तेव्हा. आणि हा 100% हे या चॅप्टरमधले दोन्ही प्रश्नापैकी एक तरी प्रश्न 8 मार्कासाठी विचारला जात असतो. 100% डायरेक्ट. प्रश्न 7वा सविस्तर उत्तर लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण 3 पद्धती पाहिलेल्या आहेत, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर आपल्याला 2 पद्धती विचारलेल्या आहेत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर उत्पन्न पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असेही म्हणतात. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केले जाते. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना खंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्ना इतकी येते. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी वगळली जातात. करविषयक माहिती पत्रके, अहवाल, लेखा पुस्तके, त्याच्यानंतर अल्प उत्पन्नासंबंधीचे अंदाज या स्रोतापासून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते. दिलेल्या कालावधीत वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून जे उत्पन्न येते त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन
मानले जाते। उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे सूत्र नॅशनल इन्कम, NI म्हणजे नॅशनल इन्कम, इजिकल टू रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड। राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न या सगळ्याची बेरीज केली असता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळत असते। हे मापन करत असताना दक्षता घ्यावी लागते। उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता नंबर 1, शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्तीवेतन, बेकारी भत्ता इत्यादी सारख्या हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी यांची रक्कम एकूण उत्पन्नातून वगळावी। नंबर 2, गृहिणींच्या सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये। नंबर 3, घर, गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये। नंबर 4, समभाग आणि रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणतीही भर पडत नाही। नंबर 5, प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा महसूल राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये, कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारे हस्तांतरित उत्पन्न असते। नंबर 6, उत्पादन संस्थांचा अवितरित नफा, शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजावा। नंबर 7, स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावे। अशा पद्धतीनं ह्या 7 दक्षता आपण घेणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनाची खर्च पद्धती, खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते। एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाचे सूत्र नॅशनल इन्कम इजिकल टू C + I + G + X - M + R - P। राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात अधिक, इथं वजा यायला पाहिजे, प्रिंट मिस्टेक झालेला आहे, निर्यात वजा आयात, निर्यात वजा आयात लक्षात ठेवा, निर्यात वजा आयात X - M, इथं प्लस झालेला आहे चुकून लक्षात ठेवा, निर्यात वजा आयात अधिक परकीय निव्वळ प्राप्ती म्हणजेच R - P। नंबर 1, खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजेच कन्झम्पशन। खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कुटुंबांनी अन्न, वस्त्र यासारख्या वस्तूवर केलेला खर्च ज्या लगेच वापरल्या जातात। टिकाऊ वस्तूवरील खर्च जसे गाडी, संगणक, दूरदर्शन, धुलायंत्र इत्यादी वरील खर्च ज्या जास्त दिवस वापरल्या जातात आणि सेवावरील खर्च जसे वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवा अशा एकंदरीत सर्व खाजगी अंतिम उपभोग खर्चात कन्झम्पशन या सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो। नंबर 2, स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च, खाजगी उद्योजकांनी पुनर्स्थापन, नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवरील केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय। त्याच्यानंतर नंबर 3, सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर। सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च होय। सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, कालवे इत्यादी आधारभूत संरचना निर्माण करण्यासाठी केलेला खर्च आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंट सुद्धा खर्च करत असते। नंबर 4, निव्वळ विदेशी गुंतवणूक ज्याला आपण निव्वळ निर्यात X - M, एका वर्षाच्या कालावधीतील देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात होय। त्याच्यानंतर नंबर 5, निव्वळ प्राप्ती R - P, परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवावर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवावर केलेला खर्च यातील फरक म्हणजे निव्वळ प्राप्ती होय। R बरोबर परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवावर केलेला खर्च आणि P म्हणजे देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवावर केलेला खर्च। अशा प्रकारे आपल्याला हे C + I + G + X - M + R - P या सगळ्या गोष्टींची जी बेरीज असते त्याला आपण खर्च पद्धतीनुसार
राष्ट्रीय उत्पन्न म्हणत असतो. हे करत असताना आपल्याला दक्षताही घ्यावी लागते. खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणकोणत्या दक्षता घ्याव्या लागतात त्या खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. अंतरिम म्हणजे जो उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरला जाणारा कच्चा माल असतो, अर्धसिद्ध माल असतो, त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप करू नये. कारण आपल्याला फायनल गुड्सच गृहीत धरायचे आहे. त्या ठिकाणी फायनल गुडच्या किमती लक्षात घेऊनच फायनल गुड्सवर केलेला खर्च जो आहे त्यांचीच बेरीज करायची आपल्याला. जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण तो चालू वर्षाच्या उत्पादनावर केला जात नाही. नंबर 3, शिष्यवृत्ती, निवृत्तीवेतन, बेकारी भत्ता यांसारखी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. नंबर 4, भाग, रोखे, कर्ज रोखे इत्यादी सारख्या वित्तीय जिंदगीवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाहीत, कारण या व्यवहारामुळे वस्तू आणि सेवांच्या प्रवाहात वाढ होत नाही. नंबर 5, अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. नंबर 6, अंतिम वस्तू आणि सेवावरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. नंबर 7, अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजावी. अशा प्रकारचे 7 प्रकारच्या दक्षता खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या या 4ही प्रकारे झालेला जो खर्च आहे, खाजगी अंतिम उपभोग खर्च, स्थूल देशांतर खाजगी गुंतवणूक खर्च, सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च, निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात आणि निव्वळ प्राप्ती किंवा R-P या सगळ्याचा समावेश खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना केला जात असतो. याला आपण एक्सपेंडिचर मेथड असं म्हणत असतो. अशा पद्धतीनं उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, कोणकोणती दक्षता घ्यावी लागते आणि त्या राष्ट्रीय उत्पन्न मापत असताना उत्पन्न पद्धतीत कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आणि खर्च पद्धतीत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे आपण सूत्र आणि त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन अभ्यासलेला आहे.